श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या खासदारकीच्या जागेच्या बाबतीत शिवसेना, शिंदे गट आणि भाजपामध्ये उमेदवारीवरून चर्चा सुरू होती। ही जागा भाजपला मिळावी याकरता भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठांना मागणी केली आहे। परंतु ही जागा शिवसेनेची आहे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी केली असता भाजपातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत। त्यामुळे त्यांनी आज भाजपाच्या कार्यालयातील बैठकीमध्ये प्रत्यक्ष नाराजी दर्शवून तीव्र निदर्शने करीत ही जागा भाजपाला मिळावी अशी मागणी केली। याविषयी अधिक माहिती भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी दिली। नाशिकच्या जागेबाबत जी बीजेपी कार्यालयात आज जो हंगामा झालेला, बरेचशा कार्यकर्त्यांची मागणी आहे की ही सीट भाजपला मिळावी। काय नेमकी घटना झाली? बघा, भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज पक्षाची बैठक होती। त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्यात। हंगामा झाला असं म्हणता येणार नाही। आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे प्रचंड पक्षासाठी मेहनत घेत आहेत। मोदीजींचे विचार, देवेंद्रजींचं कार्य, आमचे राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची अशी एक भावना आहे आणि जनमानसात भावना आहे की भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभेची जागा या ठिकाणी मिळाली पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला ही जागा सोडायला पाहिजे आणि तशा प्रकारच्या त्यांच्या त्या भावना होत्या। फक्त एवढंच आहे की त्यांनी तीव्र भावना त्या ठिकाणी प्रकट केल्यात। पण हा आपली देखील मागणी राहील काही? 100% माझी सुद्धा मागणी आहे। राज्याचा महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्राचा प्रभारी म्हणून नाशिकची जागा ही भारतीय जनता पार्टीलाच मिळाली पाहिजे, अशा प्रकारची माझी सुद्धा मागणी या ठिकाणी आहे।